नमस्कार. कलर्स मराठी वाहिनीने टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अलीकडेच अभिनेत्री स्पृहा देशमुख तसेच सागर देशमुख यांच्या सुख कळले या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आलाय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पण या मालिकेमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील कोणती मालिका एक्झिट घेणार असा प्रश्नही प्रेक्षक वर्गाला सतावत होता. अखेर या संदर्भात माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस या मालिकेच्या टीआरपीमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली. तसंच अलीकडेच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. असं असलं तरी सुद्धा कलर्स मराठी वाहिनीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. भाग्य दिले तुम्हाला ही मालिका कन्नड मालिका कन्नदतीचा रिमेक आहे. अभिनेत्री तन्वी मुंडरे, अभिनेता विवेक सांगडे आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत असलेली ही मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं. साधारणतः 2022 मध्ये ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर जवळपास 2 वर्षांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नमस्कार. शिवा मालिकेच्या येत्या आठवड्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. आपण पाहिले की आशू दिव्याच्या प्रेमात आहे हे सत्य पाना गँगला कळलेलं आहे. पाना गँगमध्ये 2 गट पडतात, अप्पर डिप्पर आणि सायलेन्सर व स्टेफनी. अप्पर डिप्परला असे वाटते की शिवाला सगळे सत्य कळले पाहिजे, तर सायलेन्सर आणि स्टेफनीला शिवापर्यंत ही गोष्ट पोहोचू नये असे वाटत असते. आपणच आशू आणि शिवाचं जुळवून देऊ म्हणजे त्यांचंच लग्न होईल. तर दुसरीकडे आशू शिवा आणि दिव्याला पार्टीसाठी आमंत्रित करतो. आशू आमंत्रणाबरोबर शिवाला पार्टीसाठी नवीन कपडे देतो. शिवा पार्टीमध्ये आशूने दिलेले कपडे घालून येते आणि पार्टीमध्ये शिवाचंच सगळे कौतुक करतात. आशूचे मित्र असं समजतात की शिवा आणि आशूचं लग्न ठरले. पार्टीत आशू शिवाची खास काळजी घेते. शिवाला काटा चमच्याने खाता येत नाही, तर ती म्हणून आशू देखील हाताने खातो आणि तिला कम्फर्टेबल करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. शिवा पार्टीमध्ये असताना वस्तीतील लोक शिवाच्या गॅरेजवर जातात आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पेपर्सवर सह्या केल्याचंही सांगतात. त्यामुळे आमचे घरदार जाणार आणि त्यांच्या जागेवर कब्जा होणार हे कळते. वस्तीतले लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. ते गँगला सांगतात की शिवा या प्रोजेक्टच्या मालकासोबत म्हणजे आशुतोषसोबत फिरत आहे. जेव्हा शिवाला वस्तीतल्या लोकांचे सत्य कळते आणि तिला धक्का बसतो. आशू असे काहीतरी करू शकेल यावर तिचा विश्वासच बसत नाही. आता शिवा आशूला या प्रोजेक्टच्या मागचं सत्य विचारते. आशूने शिवाबरोबर केलेली मैत्री त्याच्या स्वार्थासाठी होती का, हे सगळे तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार. स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नेवा या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत सार्थक आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आता एका अभिनेत्रीची एंट्री आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली आहे. सार्थक निर्दोष आहे हेच आता सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करणार आहे. पण जितका सोपा वाटतो तितका हा प्रवास नक्कीच नसणार आहे. सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार आहे. आजवर तिने एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकापच उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवनाट्य घडणार आहे. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच आता आनंदी आणि सार्थकची जोडी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.